आपण चाललेला कंटिन्यू टॉपिक सुरू करतोय बघा, सम विषम मूळ संख्या जोडमूळ संख्या. आता विषम संख्या, काल आपण नैसर्गिक संख्या समसंख्या बघितल्या, आज आपण विषम संख्या पाहणार आहोत. आणि विषम संख्याचे काही गुणधर्म आहेत. ते काय गुणधर्म आहेत बघा, ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जात नाही, काय होत नाही, 2 न भाग जात नाही, अशा संख्येला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. त्याच्यानंतर त्या संख्येला विषम संख्या असं म्हटलं जातं. नंतर दुसरा गुणधर्म काय आहे, विषम ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांनाच विषम संख्या म्हणतात. म्हणजे तुम्हाला 4, 5, 6 अंकी संख्या दिली तर त्यांच्या एकक स्थानी कोणता अंक आहे तो बघायचा आहे. 1, 3, 5, 7, 9. कळलं? विषम संख्या ह्या 1, 3, 5, 7, 9 डॅश किती असतात, अनंत. याला काय म्हटलंय आपण, सांगता येत नाही, अनंत असतात. हे एक पॉइंट. दुसरा, तिसरा, चौथा, सर्वात लहान विषम संख्या 1 आहे. किती आहे? 1. आणि सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1. सर्वात मोठी विषम संख्या सांगता येत नाही, हे ध्यानात ठेवायचं. हे विधान देण्यास सत्य असत्य ओळखा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्रमवार बघा, क्रमवार विषम संख्येतील फरक हा 2च असतो. क्रमवार विषम संख्या म्हणजे कोणत्या बघा, 1, 3, 5. आता बघा या दोघांमधला फरक म्हणजे काय, वजाबाकी. बघा 3 वजा 1 किती उत्तर आहे? 2. 5 वजा 3 किती उत्तर आहे? 2. म्हणजे कोणत्याही क्रमवार म्हणजे क्रमानं येणाऱ्या संख्या घेतल्या विषम संख्या तर त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो फरक कितीचा असतो? 2चा असतो. एक विषम संख्या तुम्ही समजा काय केली, गृहीत धरली, x मानली, त्याच्याऐवजी तुम्ही m मानू शकता, n मानू शकता, कुठलंही लेटर मानू शकता. एक विषम संख्या x मानल्यास तिच्या लगतची, बघा तिच्या लगतची म्हणजे पुढची क्रमानं येणारी विषम संख्या x अधिक 2 असते व लगतची मागची विषम संख्या x मायनस 2 असते. पेपर मध्ये तुम्हाला 17 या संख्येनंतर क्रमानं येणारी विषम संख्या कोणती असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढची, मागची. पुढची विचारली असेल तर त्या संख्येत काय करायचंय, प्लस 2 मिळवायचे, आणि मागची विचारलेली असेल तर -2 करायचे. याच्यानंतर बघा 8वा पॉइंट दिलाय, विषम अधिक सम बरोबर विषम. उदाहरणार्थ बघा, विषम संख्या 3 अधिक समसंख्या किती आहे? 4 बरोबर किती आलं उत्तर? 7. आणि 7 ही कोणती संख्या आहे? विषम. 7 ही संख्या कोणती आहे? विषम. आता सम वजा विषम बरोबर, हे बघा याचं उदाहरण इथं देतो. सम संख्या घेतली 6 वजा विषम संख्या घेतली 3, या दोघांची वजाबाकी केली, उत्तर किती आलं? 3. 3 ही संख्या कोणती आहे? विषम. नंतर विषम गुणुले विषम बरोबर काय? विषम. बघा 5 गुणुले 5, विषम गुणुले विषम. 5 5 किती रे? 25. विषम संख्या आहे. दुसरं उदाहरण घेतलं, 5 गुणुले 7, 5 7 किती? 35. आता ही विषम संख्या आहे का? एकक स्थानी किती? 5 आलाय आहे इथे, एकक स्थानी 5, म्हणजे हिला कोणती संख्या म्हणणार आपण? विषम संख्या म्हणणार. कळलं? म्हणजे हे तुमचे हे 10 महत्वाचे पॉइंट कोणाच्या बाबतीत झाले? विषम संख्यांच्या बाबतीत झालेले आपल्याला काय होतात? पाहायला मिळतात. कळलं? बघा याचे काही सूत्र आहेत. मग असे आपण नियम बघितले, आता सूत्र आहेत काय थोडेसे. विषम संख्याचे क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर n चा वर्ग, हे सूत्र वापरायचं. म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये तुम्हाला जर असं सांगितलं क्रमवार विषम संख्या दिल्या तर त्या सगळ्यांची बेरीज करायला सांगितली
तर काय करायचे, डायरेक्ट शेवटचा अंक बघायचा आणि त्याचा काय करायचा, वर्ग करायचा. तुमचे वर्ग पाठ आहेत, नसतील तर पाठ करायचे. नंतर क्रमवार विषम संख्यांची बेरीज झाली. आता क्रमवार विषम संख्यांची काय सरासरी सांगितलेली आहे, क्रमवार विषम संख्यांची सरासरी. तर त्याचं सूत्र काय, डायरेक्ट n, शेवटची संख्या लिहून टाकायची, ती त्यांची काय असते, सरासरी असते. तिसरं सूत्र बघा, संख्यामधील विषम संख्यांची सरासरी किंवा बेरीज करू अगोदर. संख्या म्हणजे दोन संख्या दिल्या जातील. उदाहरणार्थ काय केलं जाईल त्यांनी बघा, 11 आणि 31 हे विषम संख्या दोन्ही, पण या दोन विषम संख्यामधील संख्यांची बेरीज करायची आपल्याला. तर सूत्र काय वापरायचंय बघा, अगोदर तुम्हाला एकूण विषम संख्या काढावी लागते. मग सूत्र काय, संख्यामधील विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या किती आहेत त्यांची वजाबाकी करायची, इथं दिली आहे. जर एक संख्या सम दिली आणि एक विषम दिली आणि विषम विचारली तर मग त्यावेळेस काय करायचं, एक संख्या कमी जास्त करायची. एकूण विषम संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2. नंतर पाचवा पॉइंट आहे, दरम्यानच्या संख्यामधील विषम संख्यांची सरासरी. या संख्यांमधील संख्यांची सरासरी काढायला सांगितलेली असेल तर सूत्र पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 या सूत्राचा वापर करायचा आणि दिलेले उदाहरण काय करायचे, सोडवायचे. आता स्टार करून परत तुम्हाला 2 पॉइंट दिलेत बघा. काय दिलेत, दिलेल्या उदाहरणात कोणता शब्द आला नंतर, हा जर शब्द आला तर काय करायची, त्यांची बेरीज करायची. आणि दिलेल्या उदाहरणात जर अगोदर हा शब्द आलेला असेल तर त्यांची काय करायची, संख्यांची वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी करायची आहे. असे हे विषम संख्या काढण्याचे काही सूत्र, काही नियम आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. आता याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत, उदाहरण पाहणार आहोत. बघा उदाहरण पाहतोय आपण. पहिलं उदाहरण आहे, पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज. काय सांगितला प्रश्न, पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती. आता पहिल्या 5 म्हणजे काय, क्रमाने आलेले आहेत ना त्या. मग सूत्र काय आहे याचं, विषम संख्यांची बेरीज बरोबर n चा वर्ग. मग n म्हणजे काय, 5, 5 चा वर्ग 25. कळलं. इथं काय म्हणता येईल आपल्याला, क्रमवार. झालं, कळलं का. फक्त शेवटची संख्या n ची किंमत 5 आहे, शेवटची संख्या बघायची. आता पहिल्या 30 विषम संख्यांची बेरीज किती, मग काय होईल बरं, 30. आता ऐका, लक्षात घ्या, इकडं इथं 5 विषम संख्या आहेत आणि ह्या 30 आहेत, म्हणजे अंक कोणता आला, समय. अंक कोणता आता, विषम. मग आता याचं काय करायची, काढायला काय सांगितलंय, विषमच सांगितलंय आपल्याला. मग डायरेक्ट करता येईल तुम्हाला, n चा वर्ग 30 चा वर्ग म्हणजे किती आलं उत्तर, 900. आता तिसरा प्रश्न, पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती. सूत्र काय दिलं होतं रे, विषम संख्यांची सरासरी बरोबर काय होतं सूत्र, n. फक्त n ची किंमत ठेवायची याच्यात 7. झालं उत्तर. काय ठेवायची, n ची किंमत ठेवायची, किती उत्तर आलं, 7. कळलं का. विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे आपल्याला. डायरेक्ट क्रमवार विषम संख्यांची सरासरी n बरोबर किती, उत्तर 7. आता मग हे सांगा बरं, पहिल्या 30 विषम संख्यांची सरासरी किती. प्रश्न काय दिलाय ते महत्वाचं आहे बघा. मग विषम संख्यांची सरासरी बरोबर काय, n बरोबर किती, 37. झालं उत्तर.
पाचवा प्रश्न बघा, 38 ते 98 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती? आता बेरीज करण्यासाठी आपल्याला काय दिलं होतं? सूत्र दिलं होतं. काय सूत्र दिलं होतं बरं? शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2. अडतीस ते 98 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला काढायची होती आणि ती बेरीज काढण्यासाठी सूत्र दिलेलं होतं. बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले काय होतं? एकूण संख्या. मग आता बरोबर बघा, पहिली संख्या किती होती? 38 98 भागिले 2. आता इथं एकूण संख्या काढायच्या पण या दोन्ही संख्या कुठल्या दिल्या? सम दिलेल्या आहेत. मग अशा वेळेस इथं काय करायचंय आपल्याला? इथं त्यांची वजाबाकी 98 वजा 38 भागिले किती? 2. बरोबर. बघा 98 आणि 38 यांची जर बेरीज केली काय होईल? इथं दोन्ही समसंख्या दिल्या. समसंख्या असतील तर वजाबाकी करायची, त्याला 2 ने भागायचं. एक संख्या सम दिली आणि एक विषम दिली तर काय करायचं? एक तर एक संख्या दोन्ही संख्या समसम करायच्या किंवा विषम करायच्या, किंवा दुसरा पर्याय काय? वजा करून त्याच्यात एक मिळवायचं आणि त्याला 2 ने भागायचं. मग आता या दोघांची बेरीज केली. बेरीज किती आली बरोबर? 38 प्लस 98. आता बघा 136. इथं परत काय करावं लागणार आहे? एक संख्या आपल्याला इथं विषम बोललेले आहे, त्याच्यामुळे इथं काय करावं लागेल? 38 प्लस 98. याच्या ऐवजी आपण एकतर पहिली 37 घ्या किंवा 97. इथं काय करावं लागेल आपल्याला? 97 घ्यावा लागेल. काय घ्यायचं कळलं का? विषम संख्या सांगितल्या त्यांनी, ते दिलंय त्यांनी 38 98 दोन्ही पण काय केल्यात? विषम. का समय? समय. मग आता सांगा यांची बेरीज किती आली? 38 प्लस 97 135. आता इथं एक अट पण दिलेली त्यांनी आपल्याला. इथं आपल्याला एकतर काय सांगायचंय? इथं पण 38 ते 98 याच्या ऐवजी काय करावं लागेल आपल्याला? विषम म्हणल्यानंतर 37 97 घ्यावा लागेल किंवा 39 97 घ्यावा लागेल. बघा आता इथं पण त्यांनी काय केलंय? चेंज केला. आता तो चेंज कसा केला तो सांगतो मी तुम्हाला. बघा ही संख्या दिली 38 ते 98. 38 ते 98 म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं? विषम संख्या विचारल्यात ना, आणि देताना कुठल्या दिल्या? त्या सम दिल्यात. या संख्या काय करून घ्यायच्या? विषम करून घ्यायच्या. काय करायच्या? विषम. मग 38 च्या ऐवजी काय करू शकता तुम्ही आता? 39. पुढची 39 प्लस 98 च्या अगोदरची घ्यायची. मागं नाही जायचं. 97 भागिले किती? 2 गुणुले एकूण संख्या काढायच्या. आता एकूण संख्या काढायच्या म्हणल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला? आधी जी दिल्या होत्या ना इथं 98 वजा 38 भागिले 2. बरोबर. आता या दोघांची बेरीज करा. 39 अधिक 97 किती आहे? 136 भागिले 2 गुणुले 98 वजा 38 किती आहे? 7 भागिले किती? 2. मग आता ह्यांचा काय करल? यांना वर्षाला बघा 136 ला भागून घ्या 2 ने. किती उत्तर आलं? 68. कळलं का? याने याला भागायचं उत्तर किती आलं? 68. आणि याला भागायचं उत्तर किती आलं? 30. बघा उत्तर किती येते यांचा गुणाकार करून. ते तुमचं काय असेल?
240 हम्म? 240 240. पुन्हा कर 240 कर ना मग बघा आता 38 30 यांचा गुणाकार जर केला तर उत्तर किती येतंय 20 40 हे झालं यांची. आता 37 6वा प्रश्न आहे. 37 ते 61 मधील सर्व विषम संख्यांची सरासरी किती. आता विषम संख्यांची सरासरी बघा इकडे लक्ष द्या. ह्या सगळ्या दोन्ही संख्या विषम दिलेल्या आहेत. विषम दिल्यानंतर काय करायचं डायरेक्ट सरासरी बरोबर 37 प्लस 61 भागिले 2 या दोघांची बेरीज किती झाली सांगा 98 भागिले 2 49 हे झालं याचं उत्तर. कळलं. म्हणजे इथं सम दिली आता आपण थोडस गुच काढतोय पण विषम विषम दिल्या तर डायरेक्ट इथं काय करायचंय सम दिल्या तर त्या काय करून घ्यायच्या विषम. मग विषम 39 97 कळलं. आणि मग परत एकूण काढायचे असतील त्या दोघांच्या मध्येच काढायचे एकूण किती विषम संख्या. चला ठीक आहे झालं सगळ्यांचं लिहून. कळलं. ओके इथं आपण काय करूया थांबूया.